सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शांतिनिकेतन प्राथमिक शाळा सातारा परिसर औरंगाबाद येथील सहशिक्षक मी एम ए महाजन. सब्जेक्ट जनरल सायन्स, स्टँडर्ड 6, लेक्चर नंबर 6. टॉपिक नेम डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स अँड देअर क्लासिफिकेशन. हा पाठ तुम्हाला शिकवणार आहे. डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स अँड देअर क्लासिफिकेशन. Can you recall in which spheres of the earth do living things exist? कोणत्या स्पिअर्समध्ये सजीव जीवन जगतात? तर आपण ॲटमॉस्फिअरमध्ये सजीव जीवन जगतात. द जिओग्राफिकल कंडिशन्स ऑफ डिफरंट प्लेसेस ऑन द अर्थ आर व्हेरी डिफरंट. म्हणजे भौमितिक रचना ही वेगवेगळ्या जागेची वेगवेगळ्या प्रकारे असते. वी फाइंड दॅट लिव्हिंग थिंग्स एक्झिस्ट इन ऑल दीज डायव्हर्स कंडिशन. आपल्याला असं आढळून येतं की आपल्याला लिव्हिंग थिंग्स हे सगळ्याच परिस्थितीमध्ये दिसून येतात. वेन वी लिव्ह इन सर्टन प्लेस वी ॲडजस्ट टू द कंडिशन्स देअर. आपण जेव्हा एखाद्या जागी राहतो त्यावेळेस तिथल्या परिस्थितीशी अनुकूलन करतो. Various types of living things have survived because of their ability to adjust themselves to the conditions in their surroundings. म्हणजे विविध प्रकारचे सजीव जीवन जगतात कारण त्यांना तिथल्या परिस्थिती सभोवतालाशी जुळवून घेण्याची ॲबिलिटी त्यांच्यामध्ये तयार झालेली असते. Diversity in plants. Various types of plants are found in many places around us. आपल्या सभोवताली विविध प्रकारचे वनस्पती आपल्याला आढळून येतात. Some plants like grass are short while other are tall have canopy. काही जे वनस्पती आहेत ते गवत आहे ते छोटे असतात, बुटके असतात, तर काही उंच असतात, काहीला कॅनपीच असते. Some plants grow underwater while some other floats on the water. काही वनस्पती या पाण्याच्या खाली वाढतात तर काही वनस्पती या पाण्याच्या वरती तरंगताना आपल्याला दिसतात. We find that some plants grow even in desert. आपल्याला काही वनस्पती या वाळवंटामध्ये सुद्धा वाढताना दिसतात. Moreover, we find that there is a lot of variety in the same type of plant. आपल्याला असं आढळून येतं की एकाच प्रकारच्या वनस्पतीमध्ये विविध प्रकारची व्हरायटी आपल्याला दिसून येते, विविध प्रकारचे प्रकार आपल्याला दिसून येतात. फॉर एक्झाम्पल, देअर आर डिफरंट व्हरायटीज ऑफ राईस ऑर वेट. आता बघा, तांदूळ आणि गहू यांची आपल्याला विविध प्रकारची व्हरायटी दिसून येते. काही तांदूळ लांब असतो, काही तांदूळ छोटा असतो, काही गहू मोठा असतो, काही गहू अगदी बुटका छोटासा असतो. अशा प्रकारे प्रत्येक वनस्पतीमध्ये विविधता आढळून येते. डिफरंट टाइप्स ऑफ रोजेस. आता गुलाबाची फुले सुद्धा ही वेगळ्या प्रकारची आपल्याला दिसतात. पिवळी गुलाबाची फुले, लाल गुलाबाची फुले, त्यानंतर पांढऱ्या गुलाबाची फुले, असे विविध प्रकारचे प्रकार आपल्याला दिसून येतात. अँड मँगोज ऑफ डिफरंट फ्लेवर्स. आणि मँगोज हे आपल्याला डिफरंट फ्लेवरचे आपल्याला दिसून येतात. जसं हापूस आंबा, त्यानंतर केशर आंबा, लंगडा आंबा, अशा विविध प्रकारचे आंब्याचे प्रकार आपल्याला दिसून येतात. सम प्लांट्स ग्रो इवन विथाउट स्टेम, लिव्स अँड रूट्स. काही प्लांट्स हे त्यांच्या स्टेम शिवाय, लिव्स शिवाय आणि रूट शिवाय सुद्धा आपल्याला जीवन जगताना दिसतात. दीज आर व्हेरी डिफरंट फ्रॉम ऑर्डिनरी प्लांट्स. तर हे आपल्या ऑर्डिनरी प्लांट्सपेक्षा वेगळ्या प्रकारची झाडे असतात, वेगळ्या प्रकारची वनस्पती असतात. लेट अस स्टडी दिस डायव्हर्सिटी अमंग द प्लांट्स. तर आपल्याला वनस्पतीमध्ये असलेली ही विविधता याचा आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे. प्लांट्स मेक देअर ओन फूड इन सनलाइट. वनस्पती या त्यांचं स्वतःचं अन्न स्वतः सूर्यप्रकाशामध्ये तयार करतात. सच प्लांट्स आर कॉल्ड ॲटोट्रॉपिक प्लांट्स. अशा वनस्पतींना ॲटोट्रॉपिक प्लांट असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल द हिबिस्कस, पोमग्रॅनेट, पेरिविंकल.
तर याचे जर उदाहरण पाहिलं तर हिबिस्कस म्हणजे जास्वंद, पोमग्रॅनेट आणि पेरिविंकल म्हणजे अशा प्रकारचे जे वनस्पती आहेत या वनस्पतींना ॲटोट्रॉपिक असतात. सम प्लांट्स लाईक फंगस, लोरेंथस, डॉडर यूज अदर प्लांट्स फॉर फूड अँड आर सेड टू बी हेटरोट्रॉपिक. तर काही ज्या वनस्पती आहेत त्या परपोषी आहेत. जसं उदाहरण सांगायचं झालं तर लॉरेंथस आहे, डॉडर आहे, तर फंगस आहे. तर या वनस्पती दुसऱ्याच्यावर जीवावर जगणाऱ्या वनस्पती आहे, स्वतःच अन्न स्वतः तयार करू शकत नाही. प्लांट्स लाईक पिचर प्लांट इवन कन्झ्युम इन्सेक्ट, दे आर इन्सेक्टिव्हरस. पिचर नावाचं जे वनस्पती आहे, पिचर नावाची वनस्पती ही किडे खाते व इन्सेक्ट खाते आणि म्हणून त्या वनस्पतीला इन्सेक्टिव्हरस असं म्हटलेलं आहे. तर आपण आता ॲटोट्रॉपिक, हेटरोट्रॉपिक आणि इन्सेक्टिव्हरस प्लांट यांचा अभ्यास केलेला आहे. आता बघूया आपण स्ट्रक्चर ऑफ प्लांट. आता प्लांटचं स्ट्रक्चर कसं असतं ते बघूया. प्लांट स्ट्रक्चर कॅन जनरली बी डिवायडेड इंटू टू पार्ट्स. प्लांट्स म्हणजे वनस्पतीचं जे रचना आहे ही दोन विभागामध्ये विभागलेली आहे. द स्टेम विच ग्रोज अबोव द ग्राउंड अँड द रूट विच ग्रोज बिलो द ग्राउंड सरफेस. म्हणजे एक हे आहे, द स्टेम आहे, खोड आहे की जे ग्राउंडच्या जमिनीच्या वरती वाढतं आणि दुसरं आहे की जे रूट आहे, मुळे आहेत की जमिनीच्या खाली वाढतात. द रूट, स्टेम अँड लीव्स आर द मेन पार्ट्स ऑफ प्लांट्स. म्हणजे मुळे आहेत, खोड आहेत आणि पाने आहेत, ही मेन पार्ट्स आहे प्लांट्सचा. फ्रॉम टाइम टू टाइम प्लांट्स बियर फ्लावर्स फॉर रिप्रोडक्शन. तर वेळच्या वेळी रिप्रोडक्शन होण्यासाठी, पुनरुत्पादन होण्यासाठी फुले वनस्पतींना फुले येतात. फ्लावर्स आर ट्रान्सफॉर्म इंटू फ्रूट्स अँड फ्रूट हॅव सीड. सीड गिव्ह राईज टू न्यू प्लांट्स. तर फुलेपासून फळे तयार होतात, फ्रूट्स तयार होतात आणि फ्रूट्समधून सीड तयार होतं, बिया तयार होतात आणि बियांपासून नवीन वनस्पती तयार होते, नवीन झाड तयार होतं. तर आता बघूया द फ्लावर. दिस इज द मोस्ट अट्रॅक्टिव्ह पार्ट ऑफ प्लांट. हा सगळ्यात आकर्षित करून घेणारा भाग आहे वनस्पतीचा. इट इज कनेक्टेड टू द स्टेम बाय स्टॉक विच मे बी लॉंग ऑर शॉर्ट. हा वनस्पतीला त्याच्या देठांनी जोडलेला असतो, स्टॉकने. अ फ्लावर हॅज अ टिपिकल कलर अँड शेप. फुलांना एक विशिष्ट प्रकारचा रंग आणि आकार असतो. द फ्लावर इज अन इम्पॉर्टंट मीन्स ऑफ रिप्रोडक्शन. तर फुलांचा एक विशिष्ट वैशिष्ट्य आहे नवीन पुनरुत्पादन होण्यासाठी. आता पुढचा भाग आहे द स्टेम. द हाईट, शेप अँड साईज ऑफ अ प्लांट डिपेंड्स अपॉन द स्टेम. कोणत्याही वनस्पतीची उंची, आकार हा त्याच्या स्टेमवर म्हणजे खोडावर अवलंबून असतो. द स्टेम कॅरीज आउट द फंक्शन्स ऑफ प्रोडक्शन. जे स्टेम आहे ते प्रोडक्शनचे फंक्शन कॅरी आउट करतात. कंडक्शन अँड स्टोरेज ऑफ फूड. कंडक्शन अँड स्टोरेज ऑफ फूड. इन सम प्लांट्स इट हॅज द फंक्शन ऑफ रिप्रोडक्शन. इट गिव्स सपोर्ट टू अदर पार्ट्स ऑफ प्लांट्स. तर पुनरुत्पादनाचे कार्य आहे. इट गिव्स सपोर्ट टू अदर पार्ट्स ऑफ प्लांट. या स्टेममुळे वनस्पतीच्या इतर भागांना आधार दिल्याचं कार्य केलं जातं. आता पुढचा भाग आहे रूट. रूट होल्ड द सॉइल फर्मली अँड अँकर द प्लांट. रूट एक महत्वाचं कार्य करतं. रूट काय काम करतं तर ते मातीला धरून ठेवतं आणि पूर्ण झाडाला अँकर करून ठेवतं, म्हणजे उभं ठेवतं झाडाला. द मेन फंक्शन ऑफ द रूट आर टू ऑब्झर्व अँड ट्रान्सपोर्ट वॉटर अँड न्यूट्रियन्स फ्रॉम द सॉइल. रूटचं खरं महत्वाचं कार्य असं आहे की जमिनीमधून पाणी आणि न्यूट्रियन्स हे पानांपर्यंत वरती पोहोचवण्याचं कार्य रूट्स करतात. द रूट्स ऑफ द कॅरट अँड रॅडिश ऑल्सो स्टोअर फूड. म्हणजे रूट्स ऑफ कॅरट आणि रॅडिश म्हणजे गाजर आणि ताळे याचे जे रूट्स आहेत ते अन्न साठवण्याचं कार्य करतात. देअर आर टू टाईप्स ऑफ रूट
टॅप रूट अँड फायबरस रूट. त्याला दोन वेगळ्या प्रकारची रूट्स असतात, मुळे असतात. एक आहे टॅप रूट आणि दुसरा आहे फायबरस रूट. तर इथं तुम्हाला बाजूच्या आकृतीमध्ये इथं टॅप रूट आणि फायबरस रूट दाखवलेले आहे. आता आपण इकडे बघणार आहोत द लीफ. द लीफ इज अ फ्लॅट. इट प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन द प्रोडक्शन ऑफ फूड. लीफ हा अतिशय फ्लॅट भाग आहे, तर तो अन्न तयार करण्यामध्ये वापर केला होतो. लीव्ज आर मेनली ऑफ टू टाइप्स. पाने ही दोन प्रकारची असतात, सिंपल अँड कंपाऊंड. म्हणजे एक सिंपल असतात, एक कंपाऊंड असतात. द फ्रूट. फ्रूट्स हॅव डिफरंट शेप्स. फ्रूट्स कंटेन वन ऑर मोर सीड्स. फ्रूट्सचे वेगवेगळे आकार असतात, त्याला दोन प्रकारचे बिया असतात. द पॉड्स ऑफ बीन्स अँड पीन्स आर ॲक्च्युअली फ्रूट्स. तर शेंगा आणि पीज हे ॲक्च्युअली खरं म्हणजे तर वनस्पतीचे फळ आहे, फ्रूट आहे. आता आपण बघणार आहोत नीड फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. वनस्पतींच्या वर्गीकरणाची आवश्यकता का पडली? अप टू नाऊ इन्फॉर्मेशन अबाउट लॅक्स ऑफ प्लांट्स हॅज बीन कलेक्टेड. आतापर्यंत लाखो वनस्पतींची माहिती आपल्याकडे जमा झालेली आहे. वाईल स्टडिंग द डिफरंट इन पार्ट्स प्लांट्स दे आर क्लासिफाईड फॉर द sake of convenience of the basis. While studying the diversity in plants, they are classified for the sake of convenience on the basis of the similarities and differences in their structure. तर वनस्पतींचे वर्गीकरण करण्यासाठी त्यांच्यामध्ये असलेली साम्य आणि त्याच्यामध्ये असलेली विविधता, त्यांच्या रचनेमध्ये याचा उपयोग करून आपण वर्गीकरण केलेलं आहे. द ऑर्गन्स अँड देअर अदर कॅरेक्टरिस्टिक्स. The scientific Carolus Linnaeus made the first scientific classification of plants initially. The Carolus Linnaeus, first scientist classification of plants initially, it was his method of classification that was used by all. तर त्याची कार्लिस लिनियस याने पहिल्यांदा वर्गीकरण केलं आणि त्याची जी मेथड आहे ती सगळ्यांनी वापरलेली आहे. ऑब्झर्व अँड डिस्कस. आता इथं आपल्याला एक निरीक्षण करा आणि चर्चा करा असं दिलं आहे. टेक अ राऊंड थ्रू गार्डन इन युअर सराउंडिंग अँड लिस्ट द प्लांट्स दॅट यू सी. तुमच्या बगीच्यामध्ये तुम्ही जा आणि बगीच्यामध्ये जाऊन विविध प्रकारच्या वनस्पतींची यादी बनवा, त्यांची नावे लिहून घ्या. ड्रॉ देअर पिक्चर्स ॲज वेल. त्यांची चित्रसुद्धा तुम्ही काढा. ड्रॉ अ टेबल ॲज शोन बिलो अँड कम्प्लीट इट ऑन द बेसिस ऑफ इन्फॉर्मेशन यू गॅदर. डिस्कस इट इन द क्लास. आणि तुम्ही खाली टेबल दिला आहे त्याप्रमाणे त्याची माहिती जमा करा आणि त्याच्यावर चर्चा करा. आता टेबल काय दिलेला आहे तो आपण होतो. नेम ऑफ द प्लांट. आपल्याला पहिले प्लांट्सचं नाव लिहायचं. जसं रोज लिहिलं आहे. वेअर डज द प्लांट ऑकर ग्रो. हे प्लांट ही वनस्पती कुठे आढळते, त्याचं स्थान कुठे असतं ते लिहा. म्हणजे तो डिझर्टमध्ये आहे की वॉटरमध्ये आहे की सॉईलवर आहे, त्याचं तिथं स्थान लिहा. नेचर द स्टेम. आता स्टेम कसा आहे, त्याचा सरकम्फरन्स कसा आहे, त्याचा रंग कसा आहे, कलर, त्याचं बार्क कसं हार्ड आहे की सॉफ्ट स्टेम आहे ते पण इथं लिहा. हाईट लिहा. शॉर्ट आहे, मीडियम आहे, व्हेरी टॉल आहे, काय तशी हाईट लिहा त्या झाडाची. त्याच्यानंतर ब्रांचेस लिहा. नेचर नंबर, किती ब्रांचेस आहेत, त्याचा नेचर कसा आहे. लीव्ज लिहा. कलर, शेप, एजेस. त्यानंतर फ्लावर्स लिहा. कलर, फ्रॅग्रन्स आणि शेप त्याचा लिहा. नेचर ऑफ द फ्रूट लिहा. कलर, शेप, हार्डनेस अँड सॉफ्टनेस एक्सेट्रा. आणि शेवटचं लिहा यूज, विच पार्ट इज यूज. आणि शेवटी बघा कोणता पार्ट वापरलेला आहे. आता बघा क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. वी कॅन इझिली नोटिस द differences in the shape and height of the plants in our surrounding.
It is easy to classify the plants on the basis of this observation. तर आपण वनस्पतीमध्ये असलेली आकार आणि त्याची उंची याच्यामध्ये असलेली विविधता आपल्याला लगेच समजते. इट इज इझी टू क्लासिफाय द प्लांट्स ऑन द बेसिस ऑफ ऑब्झर्वेशन. तर याच्यामुळं आपल्याला वनस्पतींचं वर्गीकरण करायला अतिशय सोपं जातं. आता इथं लिहिलं आहे कॅन यू टेल, तर आपल्याला तुम्ही सांगू शकता का व्हॉट आर द सिमिलॅरिटीज बिटवीन मँगो, बनियन अँड टेम्परेट ट्री. तर मँगो म्हणजे आंबा, बनियन म्हणजे वड आणि टॅमरेन ट्री म्हणजे चिंचेचं झाड. या तिघांमध्ये काय सिमिलॅरिटी आहे? देअर स्टेम इज बिग, किंवा ते ट्री आहेत, ते झाड आहेत, मोठी झाडं आहेत, हे आपण त्याला सांगू शकतो. किंवा त्यांचं स्टेम हे मोठं आहे, खोड मोठं आहे, असं पण आपण त्याला सिमिलॅरिटी सांगू शकतो. आता बघूया ट्रीज म्हणजे काय. सम प्लांट्स ग्रो टॉल, काही वनस्पती उंचच्या उंच वाढतात. देअर स्टेम ट्रंक इज हार्ड अँड स्ट्रॉंग, त्यांचे खोड हे हार्ड असतं आणि स्ट्रॉंग असतं. दे हॅव ब्रँचेस ॲट सम हाईट अबोव द ग्राउंड, त्यांना जमिनीच्या थोडं उंचावर गेल्यावर त्याला विविध फांद्या असतात, ब्रँचेस असतात. दे बिअर फ्लावर्स अँड फ्रूट फॉर मेनी इयर्स, ते अनेक वर्षापर्यंत फुले आणि फळे देत असतात. सच प्लांट्स आर कॉल्ड ट्रीज, तर अशा वनस्पतींना आपण ट्री म्हणतो. ट्री आर टॉल, बिग अँड पेरिनियल, म्हणजे ट्री हे उंच असतात, मोठे असतात आणि अनेक वर्ष जगणारे असतात. दे लिव्ह फॉर मेनी इयर्स, ते अनेक वर्ष जगतात, तर यांना आपण ट्री म्हणतो. आता व्हॉट आर द सिमिलरिटीज बिटवीन द हिबिस्कस, ओलेंडर अँड लॅन्टिना प्लांट्स. तर हिबिस्कस, ओलेंडर आणि लॅन्टिना प्लांटमध्ये काय फरक, काय साम्य आहे? तर त्यांची उंची ही मध्यम प्रकारची असते. श्रब्स, आता आपण बघा श्रब, सम प्लांट्स ग्रो क्लोज टू द ग्राउंड, दे गिव्ह आउट ब्रांचेस व्हेरी क्लोज टू द ग्राउंड. काही वनस्पती या जमिनीलगत वाढतात, त्यांच्या फांद्या सुद्धा जमिनीपासूनच वाढायला सुरुवात होतात. दे आर शॉर्टर अँड स्मॉलर दॅन ट्रीज, ते ट्रीपेक्षा छोटे असतात आणि मग छोटे असतात आणि लहान असतात. बट दे हॅव अ थिक अँड हार्ड स्टेम, पण त्यांना ते स्टेम असतं ते थोडंसं स्टिक असतं, थिक असतं म्हणजे जाड असतं आणि हार्ड असतं. द ओलेंडर, हिबिस्कस, लॅन्टेना, कोरेना and rows are shrubs that vary grows up to 2 to 3 meters. तर लॅन्टेना, कोरेंटा आणि रोज नावाचे जे श्रब्स आहेत हे 2 ते 3 मीटर उंचीपर्यंत वाढतात. व्हॉट आर द सिमिलरिटीज बिटवीन द फॅन्ग्रक अँड पेरिविंकल प्लांट्स. तर अशा प्रकारच्या काही झाडांमध्ये सिमिलरिटी असतात. तर हर्ब्स ग्रो 1 to 1.5 मीटर्स टॉल, हर्ब्स जे आहे ते 1 ते 1.5 मीटर उंचीपर्यंत वाढतात. The stem of herb are green and quite flexible as compared to those of trees and brushes. जे हर्ब्स आहेत त्याचं स्टेम आणि ते ग्रीन आहे, हिरव्या रंगाचं आहे आणि फ्लेक्झिबल आहे, तर ट्रीज आणि ब्रशेसपेक्षा. तर हर्ब्स मे लिव्ह फॉर अ फ्यू मंथ्स, हर्ब्स आर अप टू 2 years, हर्ब्स हे काही महिन्यापर्यंत जगतात किंवा 2 वर्षापर्यंत जीवन जगतात, त्याला आपण हर्ब्स म्हणतो. आता अकॉर्डिंग टू द साईज अँड हाईट ऑफ देअर स्टेम, प्लांट्स कॅन क्लासिफाईड इन टू 3 टाइप्स: ट्री, श्रब्स अँड हर्ब्स. त्यांच्या आकार, उंचीनुसार, खोडाच्या खोडाच्या आकारानुसार, उंचीनुसार वनस्पती या 3 प्रकारामध्ये विभागलेल्या आहेत. पहिला प्रकार म्हणजे ट्री, दुसरा श्रब्स आणि तिसरा आहे हर्ब्स. हॅव यू सीन वाईन्स लाईक पंपकिन, द रेल रोड क्रीपर, कवळी, वॉटरमिलन ऑर द ग्रेप वाईन, हाऊ डू दे ग्रो. तर तुम्ही कधी हे पंपकिनची वेल पाहिली आहे का?
द रेलरोड क्रीपर, रेल्वेच्या रोडवर वाढणारी जी वेली आहे ती, किंवा टरबुजाचा वेल किंवा अंगूरचा वेल, हे जर पाहिले तर ते कसे वाढतात त्याचं निरीक्षण करा. तर ते आधाराने वाढतात. वाईन्स, सम वाईन्स नीड व्हर्टिकल सपोर्ट फॉर ग्रोविंग. आता काही ज्या वाईन्स आहेत तिथं आकृतीत दाखवल्याप्रमाणे जसं मनी प्लांट वगैरे, हे यांना काहीतरी सपोर्ट लागतो वाढण्यासाठी, त्या सपोर्टनुसार ते वाढत असतात. वाईल सम अदर स्प्रेड ऑन द ग्राउंड, काही जमिनीवरच वाढत जातात, पसरतात. क्लाइंबर्स लाईक द मनी प्लांट हॅव एरियल रूट्स. तर क्लाइंबर्स जे मनी प्लांट आहे त्याला एरियल रूट्स असतात. हॅव यू सीन द कुकुंबर ट्रेंडेड दॅट लुक लाईक स्प्रिंग. जर तुम्ही जर काकडीचा वेल पाहिला असेल तर तो स्प्रिंग सारखा असतो. ऑफ व्हॉट यूज कुड दे बी, टच द स्टेम ऑफ एनी वाईज, व्हॉट डू यू फील. तुम्हाला त्याचं काय वाटत असेल? द स्टेम ऑफ क्रीपर इज व्हेरी फ्लेक्झिबल, सॉफ्ट अँड ग्रीन. इट ग्रोज रॅपिडली विथ द हेल्प ऑफ सपोर्ट. जे क्रीपर आहे त्या क्रीपरचा जो स्टेम आहे तो अतिशय सॉफ्ट आहे आणि ग्रीन रंगाचा आहे, आणि तो लवकर पटपट वाढतात. For how many years do crop like bajra, wheat corn, radish, marigold live? तर किती दिवसापर्यंत, वर्षापर्यंत बाजरी, गहू, मक्का, रॅडिश, मेरीगोल्ड हे जीवन जगतात. जास्तीत जास्त 6 महिने किंवा 1 वर्षापर्यंत यांचं जीवनकाळ असतो. द लाईफ ऑफ प्लांट्स लाईक जवार, सनफ्लावर इज कम्प्लिटेड इन 1 year. दीज प्लांट्स आर कॉल्ड अॅन्युअल. म्हणजे ज्या वनस्पतींचा जीवन जगण्याचा कार्यकाळ हा 1 वर्षाचा असतो त्याला अॅन्युअल आपण म्हणतो. द लाईफ सायकल ऑफ प्लांट्स लाईक द कॅरट, बीटरूट इज 2 years. दे आर कॉल्ड बायनियल्स. म्हणजे जे 2 वर्ष जगतात त्यांना बायनियल म्हणतात. श्रब्स लाईक द हिबिस्कस अँड ओलिंडर अँड ट्रीज लाईक मँगो अँड गुलमोहर लाईव्ह फॉर सेव्हरल इयर्स. आता जे श्रब्स आहेत, हिबिस्कस, कॅलेंडर अँड ट्रीज आणि मँगो, गुलमोहर लाईव्ह फॉर सेव्हरल इयर्स, ते काहीतरी वर्षापर्यंत जगतात. अँड बिअर फ्लावर्स अँड फ्रुट्स, दे आर कॉल्ड पेरिनियल्स. त्यांना फुले आणि फळे येतात, त्याला पेरिनियल म्हणतात. अकॉर्डिंग टू द पिरियड ऑफ देअर लाईफ सायकल, प्लांट्स आर क्लासिफाईड ॲज ॲन्युअल, बायन्युअल अँड पेरिनियल. तर त्यांच्या लाईफ सायकलनुसार प्लांट्स हे ॲन्युअल, बायन्युअल अँड पेरिनियल अशा प्रकारे असतात. आता बघा, कॅन यू टेल टू विच पार्ट ऑफ प्लांट्स आर बटरफ्लाईज अँड इन्सेक्ट्स अट्रॅक्टेड. तर बटरफ्लाईज आणि इन्सेक्ट्स हे कोणत्या भागाकडे आकर्षित होतात? तर फ्लावरकडे आकर्षित होतात. प्लांट्स दॅट बिअर फ्लावर आर कॉल्ड फ्लावरिंग प्लांट्स, वाईल्ड प्लांट्स दॅट नेव्हर बिअर फ्लावर आर कॉल्ड नॉन फ्लावरिंग प्लांट्स. ज्या वनस्पतींना फुले येतात त्यांना फ्लावरिंग प्लांट्स म्हणतात, ज्यांना फुले येत नाही त्यांना नॉन फ्लावरिंग प्लांट्स म्हणतात. नॉन फ्लावरिंग प्लांट्स मे नॉट हॅव ऑर्गन लाईक रूट, स्टेम अँड लीव्स. तर जे नॉन फ्लावरिंग प्लांट्स आहेत ज्याला फुले येत नाही त्यांना रूट्स, स्टेम्स अँड लीव्स नसतात. तर बघा, यूज युअर ब्रेन पॉवर. व्हॉट टाईप ऑफ प्लांट्स आर टोडस्टूल्स अँड मशरूम्स. टोडस्टूल आणि मशरूम हे कोणत्या प्रकारचे प्लांट्स आहेत? तर हे नॉन फ्लावरिंग आहे. व्हॉट टाईप ऑफ प्लांट्स इज द फिग. डू फेन्स अलगी मनी प्लांट बिअर फ्लावर्स? नो. तर अशा प्रकारचे प्लांट्स फ्लावर नाही करत. डू यू नो द वर्ल्ड लार्जेस्ट फ्लावर इज फाउंड इन द इंडोनेशिया. जगातलं सर्वात मोठं फूल इंडोनेशियामध्ये सापडलेलं आहे. द डायमीटर ऑफ द फ्लावर ऑफ द प्लांट रॅफ्लेसिया अर्नॉल्डी इज अबाउट द 1 meter. The world's smallest flower is of the plant called Olfia or duckweed. Its diameter is as small as 0.5 millimeter. तर सगळ्यात छोटं फ्लावर, सगळ्यात लहान फूल जगातलं, हे ओल्फिया और डकवीड, याचा डायमीटर पण 0.5 मिलीमीटर आहे. आता बघा, वेअर डज द पोमग्रॅनेट श्रब ग्रोथ.
Where does the lotus grow? Lotus कुठे वाढतं? तर पाण्यामध्ये वाढतं. Where do butterflies, the railroad creeper grow? Where does the daughter plant grow? We are we see different plants growing in different places around us. Plants can be classified according to their habitat or the place where they grow. Land, water, marshy areas, desert, even a big tree are the various habitats of plants. तर वनस्पती या विविध ठिकाणी वाढतात. कधी त्या पाण्यामध्ये वाढतात, कधी मर्शी एरियामध्ये वाढतात, कधी डिझर्ट वाळवंटामध्ये वाढतात. तर मोठ्या वनस्पती सुद्धा कुठे कुठे वेगळ्या ठिकाणी वाढतात. आता इथे बघूया, यूज युअर ब्रेन पॉवर. व्हाय डज द वॉटर बाय सिंथ फ्लोट ऑन वॉटर? तर हे वनस्पती त्या पाण्यावर का वाढतात? त्यानंतर वाय इज द स्टेम ऑफ द कॅक्टस फ्लेशी? कॅक्टसचं स्टेम फ्लेशी का आहे? वाय व्हॉट डिफरंट क्रायटेरिया आर यूज टू क्लासिफाय प्लांट्स? वाय डिफरंट म्हणजे क्रायटेरिया, प्लांट्सचं डिस्कस करण्यासाठी वेगळे क्रायटेरिया का वापरलेले? कारण त्यामुळे आपल्याला प्लांटचं डिस्कशन करणं सोपं जातं. आता इथे हा पार्ट 1 डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स अँड देअर क्लासिफिकेशन या चॅप्टरचा पार्ट 1 इथे संपलेला आहे. यानंतर आपण पार्ट 2 पुढील भागामध्ये शिकणार आहोत, लेक्चर नंबर 7 मध्ये. थँक्यू. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू. गुड डे.